नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 आपली पृथ्वी आपली सूर्यमाला या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, काय करावे बरे? लघुग्रहांच्या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तू निखळली आहे. ती आता सूर्याच्या दिशेने झेपावत आहे. आपली पृथ्वी नेमकी तिच्या मार्गात येणार आहे. या खगोलीय वस्तूशी पृथ्वीची टक्कर होण्याची शक्यता आहे. ही टक्कर टाळण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल? उत्तर: लघुग्रहांच्या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तू निखळली आहे आणि जर पृथ्वीची तिची टक्कर होणार असेल, ती टक्कर रोखण्यासाठी आज अनेक मार्ग उपलब्ध आहेत. 1. त्या खगोलीय वस्तूवर एखाद्या अस्त्राचा मारा करून त्याचे रूपांतर छोट्या छोट्या तुकड्यात करता येईल. त्यामुळे त्याच्या धक्क्याने होणारे नुकसान कमी करता येईल. 2. पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या त्या खगोलीय वस्तूचा मार्ग बदलता येईल आणि ज्या ठिकाणी हानी होणार नाही त्या ठिकाणी पाडता येईल. प्रश्न दुसरा, जरा डोके चालवा. 1. सूर्य अचानक गडप झाला तर आपल्या सूर्यमालेचे काय होईल? उत्तर: सूर्य हा सूर्यमालेच्या मध्यभागी असून सारे ग्रह सूर्याभोवती फिरतात. अचानक सूर्य गडप झाला तर 1. साऱ्या ग्रहांची परिभ्रमण कक्षा बदलू शकते. 2. सूर्यापासून मिळणारा प्रकाश नाहीसा होऊन सर्व ग्रहावर अंधाराचे साम्राज्य निर्माण होईल. 3. ज्या ग्रहावर सजीव सृष्टी अस्तित्वात आहे ती नष्ट होईल. 4. सगळी सूर्यमाला धोक्यात येईल. प्रश्न दुसरा, असे समजा की मंगळ ग्रहावरील तुमच्या सवंगड्याला तुमचा पत्ता कळवायचा आहे. तुम्ही नेमके कुठे राहता हे त्याला/तिला नीट कळले पाहिजे. तुम्ही तुमचा पत्ता कसा लिहाल? उत्तर: नाव, पत्ता, राज्य महाराष्ट्र, देश भारत, खंड आशिया, ग्रह पृथ्वी. प्रश्न तिसरा, सूर्यमालेतील कोणत्या ग्रहांचा क्रम चुकला आहे ते ओळखून सूर्यापासून ग्रहांचा योग्य क्रम लावा. उत्तर: बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून, बट्टू ग्रह. प्रश्न चौथा, मी कोण? अ. पृथ्वीवरून तुम्ही मला
पाहता तुम्हाला दिसणाऱ्या माझ्या प्रकाशित भागात नियमितपणे बदल होतो. उत्तर: चंद्र. मी स्वयंप्रकाशी आहे. माझ्यापासून निघणाऱ्या प्रकाशामुळेच ग्रहांना प्रकाश मिळतो. उत्तर: सूर्य. स्वतःभोवती, ग्रहाभोवती आणि ताऱ्याभोवती फिरतो. उत्तर: उपग्रह. मी स्वतःभोवतीही फिरतो आणि ताऱ्याभोवती प्रदक्षिणा घालतो. उत्तर: ग्रह. माझ्यासारखी सजीव सृष्टी इतर कोणत्याच ग्रहावर नाही. उत्तर: पृथ्वी. मी पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे. उत्तर: शुक्र. प्रश्न 5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट का वापरतात? उत्तर: अवकाश यान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर सोडणे गरजेचे असते. त्यासाठी अवकाश प्रक्षेपण तंत्राचा उपयोग केला जातो. यामध्ये रॉकेटचा उपयोग करतात. यात रॉकेटमध्ये मोठ्या प्रमाणावर इंधन जाळले ते आणि त्यामुळे हजारो टन वजनाचे अवकाशयान अंतराळात नेले जाते. रॉकेट हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध कार्य करते आणि यानाला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर घेऊन जाते. म्हणून अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट वापरतात. कृत्रिम उपग्रह कोणकोणती माहिती देतात? उत्तर: शेती, पर्यावरणाचे निरीक्षण, हवामान अंदाज, नकाशे तयार करणे, पृथ्वीवरील पाणी व खनिज संपत्तीचा शोध घेणे व संदेशवहन करणे इत्यादी माहिती कृत्रिम उपग्रह देतात. धन्यवाद.